तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोबाईल मेडिकल युनिट तसेच जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथे एक जागा आहे आणि इथं प्रोग्रामचे नाव दिलेले आहे. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं MBBS किंवा BAMS इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला पर डे नुसार इथं मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. म्हणजे ही जी पदे आहेत तर ती 29 जून 2025 पर्यंत इथं राहणार आहेत. तसेच महिला उमेदवार तसेच अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे, तर या पदांसाठी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. तर यामध्ये एज्युकेशन मार्क्स 50 गुण, सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, तसेच रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटीसाठी 10 गुण आणि अनुभवासाठी तुम्हाला 10 गुण मिळणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर या पदासाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका तसेच जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट फोटो तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे 31/12/2024 रोजी सकाळी 11 वाजता. आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे. तसेच तुम्हाला अर्जासोबत एक कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपयाचे टपालाचे तिकीट लावलेले आहे तर तो अर्जासोबत तुम्हाला इथं जोडायचा आहे. तसेच या पदांसाठी तुमची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी, तर याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर याच पदासाठी जी दुसरी जाहिरात आहे तर ती आहे गोंदिया जिल्ह्यासाठी. तर इथं बघू शकता, गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाना व फिरते पथक यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट ब या रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. आणि या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं मुलाखतीद्वारे होणार आहे. तर या पदांसाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते BAMS लागेल. आणि या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती 3/1/2025 ला इथं होणार आहे सकाळी 10 वाजता. आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे वसंतराव नाईक सभागृह, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद गोंदिया. तर या ठिकाणी तुमची इथं मुलाखत होणार आहे. तसेच या पदासाठी तुमची जी नियुक्ती आहे तर ती इथं 11 महिन्यांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.